लग्नानंतर प्रेरणाच्या आत्याने आमच्या सर्व फॅमिलीला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता आम्ही दोघं पहिला चाललेलो, बाबा मम्मी नंतर येणार होतो. आणि उतरल्यावर बघितलं तर घर आहे का मेल आहे कळायचंच बंद झालं. आतमध्ये गेल्यानंतर हॉलमध्ये बैठक मांडून ठेवलेली, अजून सगळे जण जेवणाच्या तयारीत होते. हे प्रेरणाच्या आत्यानी मामा जेवण होईपर्यंत तुम्ही बदामा खावा म्हणले. प्रेरणाच्या बाबांना गार्डनिंगचा खूप शौक आहे. त्यांना बगीच्यामध्ये ईच अँड एव्हरी प्लांटचं भरपूर नॉलेज आहे. मग ते सगळे दाखवत होते की काय काय लावू. आणि जसे पप्पा तशीच मुलगी हौशी. आणि तेवढ्यातच आमचे मदर फादर ब्रदर इज कमिंग. आता तुम्हाला एक विषय दाखवतो, ज्यांना आयुष्यात स्वप्न बघितले त्यांच्या स्वप्नासाठी जो पळाला की नाही त्याच्यासाठी पुढची 10 सेकंद लय महत्वाची. तर मित्रांनो, हे तुम्ही स्क्रीनवर जे लॅविश होम बघताय की नाही, हे बघून मला पण असं वाटलं की यांच्याकडे घरंदाज पैसे. मग नंतर समजलं की भाड्याच्या 10 बाय 10च्या रूम मध्ये 12 वर्षे काढून नंतर यांनी 4 BHK लॅविश होमचं स्वप्न या फॅमिलीनं पूर्ण केलं. हे मी का सांगालोय, प्रत्येक स्ट्रगल त्याच्या आयुष्यामध्ये कोणातरी सांगण्यावर स्वप्न बघणं सोडत होते, पण कष्टामध्ये भावानं भयानक ताकद आहे. असो, आता मोटिवेशन खूप झालं, थोडं सगळ्यांच्या सोबत आता जीवन घ्या. मग काय, जीवन झाल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आणि म्हटलं आपला स्ट्रगल पण खूपच रिअल आहे. जायची पण टायमिंग झाल्याच. तर भेटू चला पुढच्या व्लॉग मध्ये 100%.